नमस्कार, मी विनोद घटगे आणि आत्ताच खरं तर बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ग्रँड प्रीमियर आत्ताच पार पडला आहे. 6वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि नेहमीप्रमाणे जी सगळ्यात मोठी उत्सुकता असते ती असते की या सीझनमध्ये कोणते स्पर्धक या घरामध्ये जाणार, कोणते स्पर्धक एकमेकांच्या विरोधात उभे राहणार. तर त्यातल्या काही सिलेक्टेड नावांबद्दल आपण आज बोलणार आहोत, कारण खूप लिस्ट मोठी आहे. खूप म्हणजे पूर्ण यंदाचं वैशिष्ट्य सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रभरातले स्पर्धक याच्यामध्ये आहेत. प्रत्येक रिजनचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी याच्यामध्ये आहेत. तर या सगळ्यामध्ये जी काही ठराविक नावं वाटत आहे, ठराविक म्हणण्यापेक्षा काही ज्या नावांकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल, बिग बॉस प्रेमींचं लक्ष असेल, अशा काही नावांबद्दल आपण बोलणार आहोत. अर्थात अशी काही नावं आहेत की जी सगळ्यांना आधीपासून माहिती आहेत, जे या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप आधीपासून काम करत होते. सगळ्यात पहिलं नाव खरं तर राकेश बापट. आता सगळ्यांनाच माहिती आहे की राकेश बापट हा जो अभिनेता आहे तो खूप वर्ष तो हिंदी टेलिव्हिजनवरती काम करत होता. त्याच्यानंतर त्यांनी मराठी सिनेमांमध्ये आपलं नशीब आजमावलं. त्याच्यानंतर तो मराठी मालिकांमधून सुद्धा आपल्या भेटीला आला. तर तो राकेश बापट खरं त्याला स्टाईल आयकॉनी असं म्हणतात. तर तो राकेश बापट या सीझनमध्ये यंदा आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर दीपाली सय्यद, अभिनेत्री म्हणून माहिती असलेल्या दीपाली सय्यद आता राजकारणात सुद्धा त्या सक्रिय होत्या आणि त्या दीपाली सय्यद यांनी घराचं दार ठोठवलेलं आहे आणि तो दरवाजा त्यांच्यासाठी आता उघडला आहे. त्यांच्यासाठी हा दरवाजा उघडला असला तरी प्रेक्षकांच्या मनाचे दरवाजे त्या उघडू शकणार आहेत का, हृदयाचा ठाव घेऊ शकणार आहेत का आणि या खेळात आणखी पुढे जाऊ शकणार आहेत का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं नक्कीच लक्ष असेल. आणि एक चेहरा आहे की ज्या चेहऱ्यानं आपल्याला खळखळून हसवलं आहे. चला हवा योद्धेच्या मंचावरून आपण ज्याला नेहमी पाहत आलो आहे असा सागर कारंडे. सागर कारंडेसुद्धा या नव्या पर्वामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाला आहे. आपलं नशीब आजमावून तो पाहतो आहे. बाहेर म्हणजे या घराच्या बाहेर हवायोद्धेच्या माध्यमातून ज्यानं लोकांना भरभरून हसवलं आहे, खळखळून हसवलं आहे, भरभरून मनोरंजन केलं आहे, तो सागर कारंडे या घरामध्ये काय जादू करणार, घरच्यांना कसं हसवणार आणि त्याची जी स्किल्स आहेत, विनोदी अभिनेता ही त्याची जी ओळख आहे, त्या ओळख तो जपणार आहे का घरामध्ये आणि प्रेक्षकांना तो त्यातून नवं काय देणार आणि प्रेक्षकांचं प्रेम कसं मिळवणार हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट असेल. त्याचबरोबर प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ताला खरं तर ती चर्चेत आली इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनपासूनच. पहिल्या सीझनमध्ये टॉप 5मध्ये प्राजक्ताचं नाव होतं आणि त्याच्यानंतर तिने काही अल्बममध्ये काम केलं, अल्बममध्ये गाणी गायली, काही सिनेमांसाठी तिने गाणी गायली. पण तरीही प्राजक्ताचा प्रवास तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला. ती एका सर्कलच्या बाहेर पडू शकली नाही किंवा हवं तेवढं यश तिच्या पदरात पडलं नाही. मागच्या पर्वामध्ये अभिजित सावंत जो इंडियन आयडलचा विजेता होता, तो फायनलपर्यंत पोहोचला होता आणि ज्या पर्वामध्ये अभिजित सावंत विजेता ठरला त्याच पर्वामध्ये प्राजक्ता शुक्रे ही टॉप 5पर्यंत पोहोचली होती. सो कदाचित तिलाही असं वाटलं असेल की आपणही थोडासा प्रयत्न करून बघूया. अभिजितच्या पदरात जे यश मिळालं, तो उपविजेता ठरला होता, तिथंपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का हा विचार करून कदाचित प्राजक्तासुद्धा या पर्वामध्ये सहभागी झाली आहे. त्याच्यानंतर सातारची अनुश्री माने आहे, कोल्हापूरची रुचिता जामदार आहे, अमरावतीचा बॉडी बिल्डर रोशन भजनकर हा सुद्धा या पर्वामध्ये सहभागी झाला आहे. देसी बॉडी बिल्डर म्हणून त्याची ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली. सोशल मीडियामध्ये तो प्रचंड चर्चेतला माणूस आहे. दिव्या शिंदे ही पुण्यातल्या एका आंदोलनामुळे चांगली चर्चेत आली. एका महाविद्यालयाच्या विरोधात तिने आंदोलन केलं होतं. ती दिव्या शिंदे सुद्धा या सीझनमध्ये आहे. मला सोनाली राऊतबद्दल जरा तुम्हाला खास सांगायचं आहे, कारण सोनाली राऊत हिंदी बिग बॉसच्या सीझनमध्ये मी तिला पाहिलं होतं आणि तिने अक्षरशः धुमाकूळ घातला होता स्पर्धकांच्या. तिचे बाकीचे जे काही घरातले सदस्य होते त्यांच्या नाकात तिने दम आणला होता. अशा पद्धतीची सोनाली राऊत जिनं हिंदी स्पर्धकांना चॅलेंज केलं होतं, ती आता मराठीच्या शर्यतीत उतरली आहे. त्यामुळे तिच्याकडे खास करून साऱ्यांचं लक्ष असेल. मला वाटते की ती पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालायला सुरुवात करेल असा अंदाज आहे. खरं तर आपले अंदाज बिग बॉस नेहमीच चुकीचे ठरवतात, असं काहीसं हिच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. विशाल कोटियन आहे, अकबर बिरबल मालिका त्याची आपण पाहिलीच आहे. त्याच्यानंतर ओंकार राऊत जो हेअर स्टायलिस्ट आहे, अनेकांना ओंकार राऊत म्हणजे आपला हास्यजत्रावाला ओंकार राऊत वाटला होता, पण तो ओंकार राऊत नाही आहे. तर आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला त्यांनी भरभरून हसवलं आहे असा प्रभू शेळकेसुद्धा या सीझनमध्ये असणार आहे. करण सोनवणे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी अक्षरशः सोशल मीडियावरती धुमाकूळ घातला आहे. मिलियन्स हिट्स मिळवणारा असा हा आर्टिस्ट आहे, असा हा कलाकार आहे आणि तो सुद्धा या शर्यतीत सहभागी झाला आहे. त्याच्याकडे सुद्धा प्रचंड लक्ष असणार आहे लोकांचं, कारण त्याचा फॅन फॉलोईंग तेवढं मोठं आहे.
त्याच्यानंतर लक्ष्मी विलास मालिकेतून आपले भेटलेली अभिनेत्री तन्वी कोलते ही सुद्धा या खेळामध्ये सहभागी झाली आहे आणि अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून जिचं नाव नेहमी चर्चेत असायचं की गौतमी पाटील येणार का नेहमी चर्चा होते, पण गौतमी काही येत नाही. पण यंदा बिग बॉसनी गौतमी पाटीलला एक ऑप्शन शोधला आणि तो आहे राधा पाटीलचा. राधा पाटील मुंबईकर ही सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाली आहे. राधा तिच्या लावण्यांसाठी, तिच्या अदाकारीसाठी आणि तिच्या नृत्यासाठी फेमस आहे, तर ती सुद्धा या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. ओव्हरऑल एक मिक्स मसाला आहे. सगळ्या पद्धतीची, सगळ्या वयोगटातली मंडळी ह्या आणि पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून येणारी मंडळी या सीझनमध्ये सहभागी झाली आहेत. त्यामुळे 6वा सीझन कलरफुल ठरणार आहे हे नक्की आहे. अर्थात जसं मी मगाशी म्हणालो की बिग बॉस नेहमी सगळ्यांचे अंदाज चुकवतो, त्यामुळे गेम जसा तसा पुढे जाईल तशी कदाचित मी आता घेतलेली नावं मागं पडतील आणि वेगळीच नावं वरती येतील असंही होऊ शकतं. सो बिग बॉसच्या मनाचा खेळ कुणाला कधीच कळलेला नाही आहे. तर असं आणि त्यात खरी तर गंमत आहे. सो यंदाचा सीझन असाच ठरेल अशी आशा आहे. तर बघूयात की येणाऱ्या ह्या 100 दिवसांमध्ये कोण तग धरतंय, कोण बाजी मारतंय, कोण लोकांचं, सगळ्यात जास्त प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन करतंय आणि कोण बिग बॉसची ही जी ट्रॉफी आहे तो मुकुट आपल्या नावावर करतंय.